नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला छान असं चमचमीत झणझणीत भरीत दाखवणार आहे, वांग्याचं भरीत, आणि एकदम वेगळी पद्धत। तर पूर्ण व्हिडिओ पहा। इथं मी गावरान वांगे घेतलेले आहेत, मस्त वांग्याच्या अशा फोडी करून घेतलेले आहेत, 4 भाग टाकून भांड्यामध्ये गॅसची आच वाढवलेली आहे। एखादा मिनिट मोठ्या आचेवर नुसतं असं परतून घ्यायचं। तेल न टाकताच एखादा मिनिट तरी असं डाग पडेपर्यंत हलवून घ्यायचं। तरी डाग पडले पाहिजे त्याच्यावर। इथं 1 मिनिट झालेले वांग्यात छान असे डाग पडलेले। यावर तेल गॅसच्या मोठी ठेवलेली। आता तेल टाकल्यानंतर ही गॅसच्या मोठी ठेवून मऊ पडेपर्यंत आता हे असे पूर्ण परतत राहायचे। मस्त अशी मऊ पडलेली त्याला व्यवस्थित अशी वांगे भाजले गेलेले आहेत। काढून घेऊ। यामध्ये भरपूर असा बारीक कट केलेला कांदा, तेल, कांदा व्यवस्थित कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा। आता कांदा व्यवस्थित मऊ पडलेला आहे। इथं अद्रक, कोथिंबीर, लसूण असं बारीक करून घेतलेलं तसं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये घरगुती मसाला, काळं तिखट, हळद मिक्स करून घेऊ। बारीक कट केलेला टोमॅटो, लगेच हे तेलात परतवलेली वांगे, चवीनुसार मीठ, ही वांगी अशी फोडून फोडून मिक्स करत राहायची पद्धतीने। हे मिक्स करून घेऊ। गॅसची आच गरजेनुसार कमी जास्त करायची। हे मिक्स करत असताना यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आवडीनुसार टाकायचा। भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळं भरीत एकदम छान चवदार बनतं, त्यामुळे टाकायचं शेंगदाण्याचं कूट। मिक्स करत राहायचं मस्त असं। यावर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर। गॅस बंद केलेला आहे। तुम्हाला काढून दाखवते, पहा किती मस्त असं चमचमीत वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। गावरान वांग्याचं भरीत एकदम टेस्टी टेस्टी झणझणीत चमचमीत असं। तर नक्की बनवून पहा माझ्या पद्धतीने। कसं झालं ते मला कमेंटमध्ये सांगा।